यावेळेस जिल्हा सचिव यांनी सांगितलं की शासनानं तात्काळ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा येणाऱ्या दिवसामध्ये हेच आंदोलन तीव्र स्वरूपामध्ये संपूर्ण राज्यामध्ये होणार आहे, असं त्यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितलं. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, जिल्हा सचिव, औरंगाबाद संभाजीनगर जिल्हा या नात्याने मी आज आपल्याला सांगू इच्छिते की आम्ही गेल्या 1 महिन्यापासून संप करत आहोत, परंतु आम्हाला या संपामध्ये अद्यापपर्यंत निराशाच प्राप्त झालेली आहे. कारण की आज आम्ही तळागाळातून भगिनी काम करत आहोत. तर प्रत्येक घरामध्ये आज जवळपास म्हणजे 4 कुटुंबाची जबाबदारी असते, म्हणजे 4 यांची जबाबदारी असते. परंतु आज आम्ही 1 महिन्यापासून संपामध्ये उतरलेलो आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला मानधन नको, वेतन पाहिजे आहे. प्रत्येक भगिनीला वाटतं की आम्हाला वेतन मिळालं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने आम्हाला आदेश दिलेला आहे की यांना ग्रॅज्युएटी पात्र महिला आहेत, परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशालाही शासनाने म्हणजे डावललेला आहे. तिथेही आम्हाला म्हणजे अजूनही ग्रॅज्युएटीचा दर्जा देण्यास शासन मान्यता देत नाही आहे. त्यामुळे आज आम्ही संतापून जेल भरो आंदोलनासाठी सुद्धा आम्ही आज तयार झालेलो आहे. आज आम्ही इथे कन्नड तालुक्यामधून जेल भरो आंदोलनासाठी इथे महिला एकत्रित झालेलो आहे आणि शासनाने आताही कमीत कमी दखल घ्यायला पाहिजे. आता जर दखल नाही घेतली शासनाने तर आम्ही मुंबईसाठीही रवाना 3 तारखेसाठी मुंबईसाठी आम्ही रवाना होणार आहोत. एकजुटीने आम्ही तिथेही संपामध्ये सहभागी होणार आहोत. आम्ही तिथे ठिय्या आंदोलन करणार आहोत आणि यासाठी आमच्या सर्व संभाजीनगर जिल्ह्यामधून आम्ही सर्व एकजुटीने महिला तिथे जाणार आहोत. आम्हाला मानधन पाहिजे नाही, आम्हाला वेतन पाहिजे, कारण की आम्ही वेतनाच्या पात्रतेच्या महिला आहोत. आम्ही आज जवळपास आमच्या महिलांना 30-35 वर्षाची इथे सेवा झालेली आहे, परंतु त्यांच्या पदरामध्ये आतापर्यंत काहीच मिळालेलं नाही. अगदी 300 रुपयापासून महिलांनी काम केलेलं आहे, परंतु आतापर्यंत फक्त आम्हाला 10,500वरच आम्ही आज काम करत आहोत. आज जिथे म्हणजे एवढी शोकांतिका वाटते की 10,500मध्ये काय होतं. शासनाने आम्हाला सांगावं की 10,500 रुपयामध्ये काय मिळतं. आज समजा गॅस घ्यायचा म्हटलं तर 1,000-1,200 रुपये मोजावं लागत आहेत. गॅसचाही तोच म्हणजे त्याच्यानंतर आज भाजीपाला जर घ्यायचा तर 20 रुपये पावशेर भाजीपाला आहे आणि एका महिलेवर जवळपास 4 ते 5 म्हणजे सदस्यांची जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने त्या महिलेला 10,500 रुपये पुरतच नाही. तरी माझं म्हणणं असं आहे की शासनाने लवकरात लवकर आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात व आम्हाला जास्तीत जास्त आता अंत आमचा बघू नये. अंत जर बघितला तर आम्ही शासनाचा अंत काढल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते. NTV न्यूज कन्नड, जिल्हा संभाजीनगर. NTV न्यूज मराठी.